कव्हर केला आहे। एक जबरदस्त क्लॅरिटी या युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहिले गेली आहे। त्यांचं खूप सारं स्वागत आनंद स्वागत आपल्याला पाहायला मिळेल आणि धन्यवाद सुद्धा देणार आहोत। तुषार शिंदे आणि गणेश पाटील यांच्या मालकीची ही वाहिनी आहे, ज्याने रोहामध्ये चर्चेत असलेली ही वाहिनी आपल्याला पाहायला मिळते। आणि त्या वाहिनीसाठी काम करणारे आपण नितेश असतील, दयानंद असतील, ऋतिक असतील यांचं सुद्धा खूप सारं स्वागत। एक अचूक निर्णय त्यांच्या माध्यमातून केला जातोय, परंतु ही जबाबदारी आता साईनाथ मोरे आली संघाची सुद्धा वाढली आहे आणि खऱ्या अर्थाने गणराज 11 भुवनेश्वर या संघाची सुद्धा वाढली आहे। फायनल मध्ये कोण धडकणार हे पाहणे गरजेचं। चला मॅच चालू करून घ्या पंच। संतोष तुम्हाला नंतर बॅटिंग करायची आहे, यांचं इकडे तुमचं लक्ष वेधन मी। हो सुरुवात झाली आहे, एकच मारीन लय लांब मारीन, चेंडू सीमा पार, षटकार 6। डीजे बघा, खूप महत्वाची मॅच आहे, सेमीफायनलची मॅच आहे, सेमीफायनल 1 ची मॅच आहे। साजेच्या संघाचे संघनायक श्री साईनाथ मोरे संघाचे त्यांच्याकडून थोडीशी मिस्टेक झाली आहे आणि 4 धावा। ओ रिवर्सचा फटका, 2 धाई तलवार, बनी तर आबादी नाहीतर बर्बादी, परंतु मिळतील 6। डीजे वेल कमी असणार आहे। बघा धावसंख्या वेगाने चालली आहे, धावसंख्या 16 झाली आहे, 3 मध्ये 16, 1 चौका 2 षटकार तुषारच्या बॅट मधून आलेत। हो इथे मात्र आपण पाहतो ऑन साइडला फटका चांगला आहे, शुभम पाटील तिथे असतील, सिंगल मिळेल। सिंगल टोटल धावसंख्या 17 झाली आहे, 4 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत। सुरुवात 6 ने झाली, नंतर चौकार, षटकार आणि सिंगल तब्बल 17 जुळल्यात। या ओव्हरचे 2 चेंडू अजून सुद्धा बाकी आहेत। स्ट्राईकला सध्याच्या घडीला प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतील। 3 ओव्हरची मॅच आहे, सेमीफायनलची मॅच आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते आहे। फुल टच चेंडू आहे, इथे मात्र आपण पाहतोय तर प्रोटेक्शन ठेवलं गेलंय। सिंगलने मात्र धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या सध्याच्या घडीला बिनबाद। जिथे प्रथम बॅटिंग करत असताना गणराज 11 भुवनेश्वर संघाची 18 झाली आहे। शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक या ओव्हर मधला पाहायला मिळतोय, धावसंख्या 18 झाली आहे। ओ फटका चांगला आहे, प्रोडक्शन आहे तिथे आणि मी म्हणेन 3 धावा तर वाचल्यात, मला तर श्रेयश आहे तिथे। सिंगल टोटल जाईल 19 वर, शतक क्रमांक पहिला संपलाय। चला लगेच घाई करा मोरे आली, लगेच गोलंदाज आपण वापरायचा आहे। या ओव्हर मध्ये तब्बल 19 धावा आल्यात। तसेच सृष्टी पार्टे यांचं सुद्धा आगमन झालंय। खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर श्री दहावीर मित्र मंडळ म्हटलं तर दहावीर महाराज यांच्या आपण पाहतोय भक्त आहेत, परंतु ते सर्वप्रथम मित्र आहेत। आणि हे नक्कीच 2026-2030 येता येता ही स्पर्धा 2 लाखाची होईल। मी मगाशी सांगितलं होतं, प्रत्येकाने जरी 10-10 हजार काढले तरी 4,10,000 होतात, त्यामुळे काही हरकत नाहीये। जसं दहावीर चषक होतो तसा पुन्हा एकदा श्रेयश आलेत। फटका चांगला चेंडू आपण पाहते लॉंग ऑफला आहे, तिथे फिल्डर आहेत साजेस, सिंगल मिळेल, सिंगलने धावसंख्या 20 झाली आहे। शतक क्रमांक 2 श्रेयश तिथे आलेले आहेत। बघा पहिल्या ओव्हर मध्ये 19 आलेले आहेत, कमीत कमी 50 ते 55 धावांचा टार्गेट आता भुवनेश्वर संघाचा असेल, यात मात्र कोणती शंका नाही आहे। तुषार नॉन स्ट्राईकला आहे, ज्यांच्या बॅट मधून 18 धावा आहेत। फटका फसला, चेंडू हवेमध्ये आहे, तिथे आपण पाहतोय सूरज पवार आहेत, कोणतीही चुकी नाही, पकडला झेल, संपलाय प्रथमेशचा खेळ, धक्का पहिला भुवनेश्वर संघाला।
रमेश थांबलाय, परंतु सुहेश कानेकर मैदानाच्या आतमध्ये जातोय हे विसरून जमणार नाहीये. मागच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती, 14 चेंडू मध्ये 39 धावांची वादली खेळी त्याने केली होती. आता मात्र जोडीला तुषार आहे. एवन क्वालिटीची ब्रँडेड जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तू मार मी बघतोय अशीच म्हणतील हे दोघं. धावसंख्या सध्याच्या घडीला 20 आहे. 2 चेंडू झालेत, परंतु श्रेयस सुद्धा कच्चा गुरुचा केला नाहीये, कारण त्याला सुद्धा माहिती आहे कमबॅक कसं करायचं आहे. 2 मध्ये आतापर्यंत अवघी 1 धाव त्यांनी खर्च केली आहे. समोर कोणी असू दे नाव माझाला येते, परंतु इथे थांबायला तयार नाही. उंच आहे, लांबी नाहीये आणि फलंदाज बाद. मागचा हिरो आता ठरलाय 0. चला बॅट्समन लगेच जाऊ द्या. बघा बघता बघता श्रेयश विकेटच्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आलाय. जिथे आपण पाहतो पहिलं प्रथमेशला बाद केलं, त्यानंतर मागच्या मॅचचा हिरो त्याला मात्र 0चा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर पडला आणि आता आले शुभम. हे पहिल्या मॅचचे हिरो होते, हे सुद्धा विसरून जमणार नाही. परंतु धावसंख्या सध्याच्याकडे 20 आहे. धावा थांबल्यात, धावांची कोंडी केल्या. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज श्रेयश पाहायला मिळतील. ओ इथे मात्र चेंडू आपण पाहतो तर थर्ड मॅन रिझनला ट्रॅव्हल झालाय, सिंगल घेतली आहे. जोपर्यंत फुटबॉलची मॅच संपत नाही ना तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 या धावसंख्येने पुन्हा एकदा प्रयत्न होतं, मानस होतं, परंतु धाडस केलं जाणार नाहीये. सर सलामत तो पकडी 50 बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणतात दोघं. धावसंख्या दोन्ही पुढे धावसंख्या 22 धावा. या ओव्हर मध्ये धावा आलेल्या नाहीयेत, कारण अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. महत्वाचे 2 फलंदाज सुद्धा बाद केलेत. बॅट्समन शुभम स्ट्राईकला श्रेयसच्या समोर. ओ इथे मात्र चॅलेंज केलाय, चॅलेंज करते तो श्रेयस. उत्तर नाहीये बॅट्समन शुभम कडे. आदेश साहिल मॅच चालू आहे, काय जो असेल तो आपण 7च्या नंतर बघू, परंतु आता सध्या थांबा. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावा थांबवल्यात, श्रेयसने पूर्णपणे धावा थांबवल्यात. 1 सिंगल, 2 विकेट, 1 दुरी, 1 डॉट या ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे. ओ वेगात टाकायचा प्रयत्न. प्लॅटफॉर्म नंबर 1 ची गाडी कदाचित 2 वर यावी असा समीकरण बनलाय. वाईट चेंडू आहे. धावसंख्या 23 झाली आहे. या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. पहिल्या ओव्हर मध्ये मात्र तब्बल 19 धावा आल्या होत्या. बॅट्समन तुषार कांबळे सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईकला आहे. वाट बघतोय की वाट लावायची कधी, परंतु नॉन स्ट्राईकला आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. ओ फटका चांगला आहे, परंतु प्रोडक्शन आहे. सिंगल मिळणार का? 1 चिकी सिंगल मिळेल. 12 चेंडूचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना 24 बांधल्यात. शेवटचा शतक बाकी आहे. आणि या ओव्हर मध्ये जर आपण विचार केला तर पहिल्या ओव्हर मध्ये संतूरच्या अगेन्स्ट 19 आल्या होत्या. या ओव्हरचा विचार केला तर अवघ्या 5 धावा श्रेयसने देत असताना महत्वाचे 2 फलंदाज तंबूच्या आसराला मात्र आराम करत आहेत. त्याच्यामध्ये आपण प्रथमेश आणि सुहेश काणेकर. आता मात्र बघायचं आहे 24 बांधल्यात. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सूरज पवार याला आमंत्रित केलं. तिसरा ट्रम्प कार्ड असेल साईनाथ मोराली रोहा संघ. आज मात्र फायनलची तिकीट कोण कन्फर्म करणार याची चर्चा सध्याच्या घडीला लागून राहिली आहे. काही जण म्हणत असतील भुवनेश्वर संघ तिकीट फायनल करेल, तर काही जण म्हणतील नाही मोराली संघ, त्यासाठी संघर्ष करावा लागेल. विसरून जमणार नाही, त्यांच्याकडे सुद्धा हुशार गोलंदाज आहेत. परंतु आपण पाहतोय थोडस मी सुद्धा इथे चकित झालोय. कालच्या दिवसामध्ये चर्चेत असलेलं नाव, ज्यांनी सातत्याने संकटामध्ये असलेला संघ गोलंदाजी केली, भाऊ शेलारवर मात्र थोडस आपण पाहतो लक्ष न केंद्रित करता गोलंदाज सूरजवर केंद्रित केलंय. एक अभ्यास असतो, खऱ्या अर्थाने त्याने सुद्धा अंदाज राखलाय. पुन्हा एकदा सूरज पवार. ओ फटका चांगला आहे. चेंडू ऑन साइडला केलाय. नो डीप मध्ये प्रोडक्शन. चेंडू सीमा पार. चौकार. 4 तुषारच्या बॅट मधून चौकार.
29. ओके माफी असावी, 29 धावा झालेल्या आहेत. माय मिस्टेक, 29 झाल्या. लक्ष आहे तुमचा. ओके. ओ रिवर्सचा फटका, दोदाई तलवार. बनी तर आबादी नाही तर बर्बादी असं म्हटलं जातं, परंतु इथं कोणतीही धाव मिळणार नाहीये. धावसंख्या सध्याच्या घडीला मयक आम्हाला सांगेल 29 धावा झाल्या. 3 चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत सूरजने अवघ्या 5 धावा खर्च केल्या, त्याच्यामध्ये एक चौकार सुद्धा आलाय. परंतु कालच्या दिवसामध्ये भाऊ शालारने काय गोलंदाजी केली होती. ओहो इथे मात्र उंच सुद्धा आहे आणि एक भव्य षटकार तुषारच्या बॅट मधून. 6 डीजे. संघाची टोटल 35 झाली आहे आणि 9 चेंडू मध्ये 35 वर 29 वर मात्र खेळतोय तो तुषार. संघाची टोटल 35 आहे आणि वैयक्तिक 29 वर खेळतोय असं मला बोलायचं होतं. ठीक आहे, काही हरकत नाहीये. ओहो इथे मात्र दंडी गोल, फलंदाज बाद, काही हरकत नाहीये. 10 मध्ये 29 करून फलंदाज तुषार कांबळे बाद झालाय. धावसंख्या 35. चला बॅट्समन पाठवा लगेच. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक या ओव्हर मध्ये 11 धावा आतापर्यंत सूरजने खर्च केल्यात. त्याच्यामध्ये एक चौकार, एक षटकार, एक सिंगल, एक विकेट, एक डॉट आलाय. बाबू सूरजने आपण पाहतोय तर 10 मध्ये 29 धावा करून फलंदाज तुषार कांबळे बाद झाला. न्यू बॅट्समन मैदानाच्या आधी बाबू आलाय. एक धावसंख्या 35 झाली आहे. चौकारला तर 39 बनतील, षटकाला तर 41 बनतील, दुरी आली तर 37 बनतील, सिंगल आली तर 36, डॉट घ्याल तर 35. आणि इथून नक्की थोडीशी घाई करायची आहे कारण मोरेली संघानंतर बॅटिंग सुद्धा करायची आहे. आमचे कमिटी मेंबर येणाऱ्या कालामध्ये विचार करतील की 2 लाखाची स्पर्धा कधी ठेवायची. हो फटका चांगला आहे, एकच मारीन परंतु लांब मारीन, चेंडू सीमा पार आणि म्हटल्याप्रमाणे 41 झाल्यात. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18. 42 धावांची गरज असेल. साईनाथ मोर्याली रॉ सांगाला एक साईडच्या तलवारी तर चालल्यात, दुसऱ्या साईडच्या तलवारी चालणार का हे नक्कीच आपण पाहणार आहोत. कुठेही जाऊ नका, असं जाऊ आणि पुन्हा एकदा असं मैदानाच्या मातमध्ये येऊ. सेमीफायनलचा थरार. सेमीफायनल मी सोमेश जी देशमुख यांचं आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आणि विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि सोमेशजी यांचं आगमन झालंय.
जाऊच्या विजयासाठी 18 चेंडू आणि 42 ची गरज आहे. सलामीची मैदानच्या जोडी आपण जर पाहिलं तर संतनू आणि साहिल ही जोडी मैदानच्या आतमध्ये आहे. गोलंदाजीचा भार संभलेल तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो लाईट नक्कीच प्रथमेश जरा सांगत आहे ना आवाज जाणार नाही बहुतेक लाईट लाईट हा सुमितजी थोडी लाईट बंद करा. ओके धन्यवाद. मॅच ऑन होतीये तिथे 18 चेंडू 42 धावांची गरज आहे. निशांच्या समोर संतनू सुरुवात झाली आहे. चेंडू दन 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 करत जाते सीमा पार. 4 झाली आहे सुरुवात जिथे 42 चा पाठलाग करायचा आहे. मध्ये तुषारने 6 ने सुरुवात केली होती. इथे चौकारने सुरुवात झाली आहे जिथे 42 चा पाठलाग करायचा आहे. संतनू सुद्धा माहिती आहे मोके पे चौका. ओ फटका पुन्हा एकदा आपण पाहता ऑन साइडला खेळलाय तिथे बाबू प्रोटेक्शन मध्ये आहेत. सिंगल घेतली आहे. डबलला मानस केलाय परंतु धाडस केलं जाणार का. हरीश कराड यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी 500 रुपये असणार आहेत. संतनू साठी काल सुद्धा लावले होते जवळजवळ 3000 रुपये त्यांनी. काल 1000 रुपये होते एका षटकाराला. कालचा भाव मोठा होता आज कमी केलाय. तर एक सिंगल मिळेल. सिंगल टोटल जाते ती 5 वर जिथे आपण पाहतो तर 42 चा टार्गेट सेट केलाय. साहिल सध्याच्याकडे स्ट्राईकला आहेत. ओ फटका चांगला आहे ऑन साइडला फटका. इथून बघता बघता 4 चेंडूचा खेळ झाला. चौकार आला त्यानंतर सिंगल सिंगल चौकार 10 बनल्यात. 32 ची अजून गरज आहे. 14 चेंडू 32 धावांची गरज आहे. मॅच कोण जिंकणार कोण जाणार फायनल मध्ये त्याच्यासाठी ही चुरत चालू आहे. पुन्हा एकदा आडव्या बाटनी फटका केला. चेंडू आपण पाहतोय प्रोडक्शन आहे शुभमचा. होगा बेडा पार तो संतनू को मिलेंगे 4. आहे तिथे धावसंख्या सध्याच्या घडीला सपाटेने वधारती आहे. 14 झाली आहे. आज मात्र थांबायचं नाही आहे. मी मगाशीच म्हटलं होतं पहिल्या डावामध्ये सुद्धा तलवारी चांगल्या चालल्या आणि दुसऱ्या डावामध्ये सुद्धा त्याच चालल्यात. 14 बांधल्या. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला 14 बांधल्यात. 42 चा पाठलाग करायचा. एकच मारीन लय मारीन चेंडू सीमा पार. षटकार 6-20 डीजे. नक्कीच आपण पाहिलं असं वाटतंय की 80 धावांचा पाठलाग चालू आहे का काय मोरेली संघासाठी. 4 नी सुरुवात झाली त्यानंतर सिंगल सिंगल पुन्हा 4-4 आणि 1-6 सुद्धा आलाय. नक्कीच आपण पाहतोय तर संतनूला 19 होता आणि दोघांनी मिळून 20 मारल्यात म्हणजे परतफेड केली आहे. मॅटर कुठं आहे तर मॅटर इथं आहे दुसऱ्या ओव्हरला जिथे श्रेष्ठने अवघ्या 5 धावा दिल्या होत्या आणि महत्वाचे 2 विकेट घेतले होते. हे विसरून जमणार नाही आहे कारण मॅटर हे खूप महत्वाचे असतात. संध्याकाळी मॅटर कॉल करतो आणि त्याला सकाळी विचारतो फास्ट घ्यायचाय. सकाळी त्याला विचारतो तुम्ही काय केलाच नाही. असा मॅटर आहे या ओव्हर मध्ये. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी 22 ची गरज आहे. ओ साहिल आहे मी म्हटलं होतं ही ओव्हर खूप महत्वाची आहे. या ओव्हर मध्ये बरंच काय पाहायला मिळणार आहे. साईनाथ मोरेली संघाचा श्रेष्ठ ज्या गोलंदाजाने एक चांगली गोलंदाजी केली होती अवघ्या 5 धावा त्याने दिल्या होत्या
आणि इथे अल्पेश खीर आपल्याला पाहायला मिळतील. सुरुवात डॉटनी झाली आहे या ओव्हरची. 11 चेंडू 22 धावा. थांबलेत रनवे मध्ये अडथळा आलाय, थांबावा सुद्धा लागेल. एक खराब चेंडू सध्याच्या घडीला संतूच्या बॅट मधून 2 सिंगल 3 चौकार 1 षटकार आलाय, तो नॉन स्ट्राईकला आहे. त्यांनी 19 दिल्या आणि त्यांनी 19 वसूल सुद्धा केल्या. हो फटका चांगला आहे, उंच आहे, लांबी गाठणार का चेंडू, हवाई सफर साहिलच्या बॅट मधून सिक्सर. ओ पुन्हा एकदा थांबवलाय. एक तुझी तर एक माझी असंच म्हणते अल्पेश. डॉट त्यानंतर आलाय षटकार, त्यानंतर आलाय डॉट. येणारे चेंडू शिल्लक आहेत 9. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतो 16 धावांची गरज आहे. 9 चेंडू 16 धावा. कोण जिंकणार मॅच? पारड अजून सुद्धा बराबरी मध्ये आहे, झुकलं नाही आहे, परंतु ज्याचा जास्ती वजन ना तू ही मॅच जिंकणार. ओ फटका फटका चेंडू हवेमध्ये आहे. ओ असं वाटतंय की गार्डन मध्ये आलेत. मॅच महत्वाची आहे. बघा तुषारने कॅच पकडली होती, परंतु असं वाटतंय की नो एंट्री मध्ये गाडी घुसली आणि ऍक्सिडेंट झाला. 2 धावा तर गेल्यात, परंतु फलंदाज सुद्धा वाचलाय. धावसंख्या 2 ने वाढेल. येणारे चेंडू शिल्लक आहेत 8. 14 ची गरज. 8 चेंडू 14 धावा. पनूनी काय केलं, कारण कॅच जवळ पकडली होती, परंतु त्याचा धक्का लागल्यामुळे कॅच तर ड्रॉप झाली आहे. कदाचित मॅच तर ड्रॉप नाही झाली आहे ना. ओ इथं मात्र बघा पन्नू काय फिल्डिंग केली आहे. जर चेंडू इथून निसटला असता तर नक्कीच 4 असत्या. एक सिंगल. धावसंख्या पुढे धावसंख्या सध्याच्या घडीला 29 झाली आहे. येणारे चेंडू शिल्लक आहे 7. 13 ची अजून सुद्धा गरज आहे. 13 धावांची 7 चेंडू आणि 13 धावा. बघा मॅच अजून सुद्धा बनू शकते, परंतु ती काय ड्रॉप झाली होती ना, तो खऱ्या अर्थाने मॅटर झालाय. पुन्हा एकदा संतनू मैदानाच्या आतमध्ये. ओ फटका चांगला ऑन साइडला केला. तिथे आपण पाहते सुरेश कानेकर सिंगल घेतली आहे. सिंगलने मॅच पुन्हा एकदा आपलं पाहते तर धावसंख्या सध्याच्या घडीला मयक आम्हाला सांगतील की 30 धावा झाल्यात. एकही फलंदाज बाद झाला नाही आहे. सेमीफायनलची मॅच श्री धावीर मित्रमंडळ आयोजित श्री धावीर रत्नचषक 2026 पर्व दुसरा आहे. 41 मेंबर आहेत आणि ही संकल्पना होती की धावीर महाराज यांचे हे भक्त आहेत. आणि एक संकल्पना आपण पाहिलं तर मग बंटी घाग असेल आणि सुरेश कानेकर यांनी प्रस्ताव ठेवला आपल्या मित्रांसमोर, आणि मित्रांनी कोणताही विचार न करता हा प्रस्ताव मोहित तुरी यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 200 रुपये आलेले आहेत. मी 30 पर्यंत सांगितलंय. जयसाठी आपण पाहते तर मोहित तुरी यांच्याकडून प्रत्येक वेळी 200 आहेत. विजयासाठी 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. काल 6 चेंडू 11 ची गरज होती. वागेश्वर रोड आणि मोरे आली. आता कसं असेल तर स्वतः मोरे आलीला 12 बनवायचे आहेत, पण संतूरच्या प्रत्येक षटकडे 1000 रुपये आहेत. मॅटर तो नाही आहेत. मॅटर असं आहे की इथून 12 बनवायचे आहेत. 2 तर बांधल्यात. 5 चेंडू 10 ची गरज आहे. काल मोर्यालीने श्री साईनाथ मोर्याली संघाने 11 धावा दिला नव्हता आणि जबाबदारी भाऊच्या खांद्यावर होती. आता जबाबदारी जयच्या खांद्यावर आहे, परंतु संतूला सुद्धा माहिती आहे संधी वारंवार मिळत नाहीये. संधीचं सोनं आजच करायचंय. 5 मध्ये 10. फटका चांगला आहे. चेंडू आपण पाहतो शुभम देते सिंगल भेटेल. ओ इथे मात्र या मॅच मध्ये येण्याचा प्रयत्न चाललाय गोलंदाजी करणारा संघाचा जय याचा. 2 चेंडू मध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. येणारे चेंडू शिल्लक आहे 4. 9 ची गरज आहे. 4 चेंडू 9 धावा. 1 डॉट चेंडू या मॅच मध्ये हवा भरेल आणि एक मोठा फटका या मॅच ची हवा काढून टाकेल. ओ फटका आलाय, परंतु तिथे बाबू आहेत आणि चेंडू त्यांच्या आवाकाच्या बाहेर. नशिबाचा चौकार मिळेल साईलला.
4 डीजे. बघा कालची सुद्धा क्वालिफाय मॅच याच परिस्थितीमध्ये आणि या स्थितीमध्ये होती. येणारे चेंडू शिल्लक आहे 3. 5 ची गरज आहे. 3 चेंडू 5 धावा. मॅच संपलेली नाही आहे. ओ इथे मात्र बघा आता मात्र येणारे चेंडू शिल्लक आहे 2. 5 ची गरज. नक्कीच परिस्थिती काय आहे, स्थिती काय आहे अंदाज घ्यावा लागेल. 2 चेंडू 5 धावा. परंतु जमेची बाजू अशी आहे की प्रथम बॅटिंग करत असताना 3 विकेट गेल्यात. मोरेली संघाची एकही विकेट गेलेत नाही आहे. 4 सुद्धा चालतील 2 चेंडू मध्ये. हो फटका चांगला आहे परंतु फिल्डर तिथे आहेत. ओहो आता मात्र काय घडणार. संतनू नॉन स्ट्राईकला आहेत. एक जमियाची बाजू कोण जाणार. 1 चेंडू 5 ची गरज आहे परंतु 4 सुद्धा चालतील. नक्कीच धन्यवाद डीजे. आता मला असं वाटतं हरीश कराड तर जाणार नाहीयेत ना. 1 चेंडू 5 ची गरज आहे. 4 ला विन आहेत. चौकार मारावा लागेल. आम्ही म्हणतो ना सरडा राजकारण आणि क्रिकेट कधीही विश्वास ठेवायचा नसतं. काही होऊ शकतो. असं वाटत की सहज मॅच साईनाथ मोरे संघ घेऊन जाईल परंतु जयचा अर्थाला बघितलात ना. आता मॅच कोणीही जिंको काही हरकत नाहीये परंतु मॅच जबरदस्त झालेली आहे. जे प्रेक्षक बसले होते ते उठलेत. आता म्हणूया नक्कीच ही जर मॅच इथे जिंकली तर मला वाटतं सुरेश काणेकर नक्कीच 2 लाखाची स्पर्धा सुद्धा ठेवतील. परंतु 1 चेंडू 5 ची गरज आहे. 4 ला विन आहे साईनाथ मोरेली संघ. आपलं लक्ष वेधेन परंतु चौकार पाहिजेच. एकतर चौकार मारा नाहीतर धावून 4 करा पण 4 पाहिजेत. हुकला तर चुकला आणि ठोकला तर जिंकला. सध्याच्या घडीला परिस्थिती बेकार आहे परंतु पाहूया सुहास पवार जर्सी नंबर 18 विराट कोहली कोण जिंकणार. चला एकदा म्हणूया सर्वांनी. 1 चेंडू 4 ची गरज असताना बाजी कोण मारणार कोण त्यांना बाजी घ्या. जरा फास्ट घ्या विनंती असेल. डावखुरा फलंदाज ज्यांनी जर मॅच काढली तर 500 रुपये बक्षीस असणार आहे. आणि बोला गणपती बाप्पा मोरया. ओ फटका तर चांगला आहे. फटका चांगला आहे. सुरेश काणेकर चेंडू घेऊन बाहेर गेले. आज नाही